बघितलं बघा की अंतर्मन संपूर्ण शरीर कंट्रोल करत असल्यामुळं आपण त्यांच्या अंतर्मनला जसं सांगितलं त्या पद्धतीने ते सगळं काम करतं. मी पहिल्यांदा सांगितलं की तुमचं शरीर पूर्णपणे कठीण झालेलं, बधीर झालेलं, तर पूर्ण त्याला काय केलं बघा, कठीण केलं की त्याच्या अंगावरती जरी उभं केलं तरी ते अजिबात वाकत नाही. हात बधीर झालेला म्हटल्यानंतर किती तरी सुई टोचला तरी हात बधीर झालेला आहे. किंवा मिरच्या खायला दिलं तिथं आणि सांगितलं की हे गोड आहे, बर्फी आहे, तर मिरची खाताना सुद्धा त्यांना बर्फी लागलं. तसं पहिलं काम. दुसरं नियम समजून घ्या की संपूर्ण शरीराचं नियंत्रण जे असतं ते अंतर्मनाकडे असतं आणि अंतर्मनाला जसं सांगू तसं आपल्या शरीरामध्ये ते बदल घडवून आणत असतं. लक्षात. तर थर्ड नियम बघा की अंतर्मनाला विचार करता येत नाही. हे अतिशय महत्त्वाचं नियम आहे. आपलं जे अंतर्मन जे आहे, अंतर्मनाला विचार करता येत नाही. बाह्यमन जे आहे, बाह्यमनाला लॉजिकल माइंड म्हणलं जातं, ॲनालिटिकल माइंड म्हणलं जातं की बाह्यमनाला चांगलं वाईट योग्य अयोग्य याचा विचार करता येतो. तुम्ही कुठलंही एखादं काम करत असताना तुम्ही काय करत असता बघा की कुठलं ॲनालिसिस करून काम करता. मी या वर्कशॉपला जाऊ का नको, किंवा मी कोल्हापूरला जाऊ का नको, पुण्यात जाऊ का नको, हे काम करू का नको, असं तुम्ही विचार करता आणि तुम्हाला जर ते पटलं तर ते तुम्ही काम करता, नसेल तर रिजेक्ट करता. कारण बाह्य मनाला विचार करता येतं, ॲनालिसिस करता येतं. पण लक्षात घ्या की अंतर्मन जे आहे ना, अंतर्मनाला विचार करता येत नाही. ते लहान मुलाप्रमाणे भोळा आहे, इमॅच्युअर्ड आहे, इनोसंट आहे. तुम्ही त्याला काही सांगितलं तर ते खरं मानतं आणि त्या पद्धतीने काम करतं. जसं लहान मुलं असतात बघा, त्याला जर सांगितलं कट्ट्यावर उडी मार तर तो कट्ट्यावर उडी मारणार. समजा एखादा समोर साप आहे, ते साप धर म्हणले की ते लहान बाळ ते साप धरणार. ते चांगलं वाईट त्याला कळत नाही. समजा एखादा तापलेले लोखंडीचे पट्टे आहेत, त्याला पकड म्हणले की तो पकडणार. तुम्ही काही सांगितलं तर लहान बाळ जसं काम करतं, विचार न करता, लॉजिक न लावता, तशा पद्धतीने अंतर्मन जे आहे, अंतर्मन इलॉजिकल आहे, इनोसंट आहे, इमॅच्युअर्ड आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी सांगायला लागलो, काही लोकांचं लक्ष आहे ना की इलॉजिकल आहे, इनोसंट आहे. तुम्ही त्याला कसंही सांगा